चला तर आज रव्यापासून बनवूया झटपट बनणारा टेस्टी नाश्ता। तर सगळ्यात आधी इथे मी एक वाटण तयार करून घेते। यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप मटार घालायचा आहे। इथे मी फ्रोझन मटार घेतला आहे, तुम्ही फ्रेश घेतला तरी चालेल। यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या, तिथे मी 2 हिरव्या मिरच्या यामध्ये घातल्या। थोडंसं आलं घालायचं आहे। यानंतर 4 ते 5 पाकळ्या लसूण यामध्ये घालायची आहे आणि आता हे आपल्याला अगदी बारीक वाटायचं आहे, त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घालते। साधारण 2 चमचे पाणी घालून अगदी स्मूथ असं हे वाटण तयार करून घेतलं आहे। अगदी बारीक वाटले। आता हे तयार केलेलं वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊया। सगळं वाटण इथे काढून घेतलं। आता यामध्ये रवा घालायचा आहे। तर इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता। इथे मी जाड रवा घेतला जो आपण उपमा बनवण्यासाठी नेहमी वापरतो। अर्धा कप आपण मटार घेतला होता, तर त्याच कपाने मोजून आपल्याला इथे 1 कप रवा यामध्ये घालायचा आहे। यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे। दही थोडंसं आंबट घ्यायचं, म्हणजे चव खूप छान येते रेसिपीला। इथे आता मी दह्याच्याच कपामध्ये 1 कप पाणी घेतलं आहे, यातलं अर्ध घातलं। मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं यामध्ये आपण आणखी पाणी घालू। इथे मी आणखी थोडंसं पाणी घातलं आहे। हे पीठ आपल्याला घट्टसरच हवं आहे, त्यामुळे एकत्र पाणी घालायचं नाही आहे। तर इथे पहा असं आहे, हे इतपत आपल्याला घट्ट हवं आहे आणि साधारण अर्धा कप आणि 1 चमचा इतकं पाणी मला लागलं आहे। आता हे झाकून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी आपण फोडणी तयार करूया। तर इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचे। तेल गरम झालं की इथे मी अर्धा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे। यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आणि अर्धा चमचा इथे मी चण्याची डाळ घातली। या डाळींचा रंग किंचित बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे आता डाळींचा रंग बदलला आहे, गॅस बंद करायचा आहे। आता ही तयार फोडणी या मिश्रणामध्ये घालायची आहे। त्याआधी आपण हे मिक्स करून घेऊया। पहा हे घट्ट झालं आहे, रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं, त्यामुळे हे आधीपेक्षा घट्ट झालं। तर इथे आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल। तर आणखी इथे 2 चमचे मी पाणी घातलं आहे। नेहमीचं आपलं इडलीचं जसं पीठ असतं त्याप्रमाणे आपल्याला हे हवं आहे। आता जी फोडणी आपण तयार केली ती यामध्ये काढून घ्यायची आहे। फोडणी इथे ऑप्शनल आहे, पण फोडणीमुळे रेसिपीला चव खूप छान येते। फोडणी सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ सुद्धा मिक्स करून घेतलं आहे। आता आपण चटणी तयार करूया। तर इथे मी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवले, यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातल्या। यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे। तर एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी असा उभा चिरून यामध्ये घातला आहे। तर आपण कांदा टोमॅटोची मस्त अशी चटणी बनवतो आहे, जी आपल्या रेसिपीबरोबर खूपच मस्त लागते। यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी घातला आहे। 2 लाल मिरच्या घातल्यात। यावरती आता झाकण ठेवूया। तर इथे आता पहा टोमॅटो कांदा दोन्ही छान सॉफ्ट झाले। गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे।
थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं मिश्रण काढून घेतलं आणि थोडंसं पाणी घालून मी वाटून घेतलं आहे. जास्त पाणी घालायचं नाही आहे, आपल्याला चटणी घट्ट हवी आहे. आता जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं त्यापासून आपण इडली बनवणार आहोत. तर इथे मी इडलीचं भांडं घेतलं आहे, तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. इथे दोन्ही भांडी मी तेलाने ग्रीस करून घेतले आणि हे जे आपलं पीठ तयार होतं त्यामध्ये आता आपण 1 पॅकेट इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहोत. इनोवरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही मटारच्या फ्लेवरची इडली तुम्ही नक्की करून पहा, खूपच मस्त लागते. इनो असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेचच इडली वाफवण्यासाठी ठेवायची आहे. तर मी कढईमध्ये आधीच पाणी गरम करत ठेवलं आहे. ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे. दोन्हीही इडलीची भांडी मी इथे भरून घेतलेत. आता आपण ही कढईमध्ये ठेवूया. पाणी गरम झालं आहे. यामध्ये आता इडलीचा स्टँड ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून ही इडली आपल्याला 8 ते 10 मिनटं वाफवून घ्यायची आहे. तर इथे पहा साधारण 10 मिनटं झालेत आणि ही इडली छान अशी वाफवून तयार आहे. थंड करून घेऊया. याबरोबरच उरलेलं पीठ मी असं एका प्लेटमध्ये वाफवण्यासाठी ठेवलं होतं. तर हे सुद्धा 10 मिनटामध्ये छान शिजून तयार आहे. इडली इथे थंड झाली आहे, काढून घेऊया. ही मस्त अशी आपली मटार इडली तयार आहे. चवीला अप्रतिम लागते आणि याबरोबर आपण जी कांदा आणि टोमॅटोची चटणी बनवली आहे त्याबरोबर तुम्ही ही तयार करून पहा, सगळ्यांना नक्कीच आवडेल. नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ही इडली तयार करू शकता. अगदी झटपट तयार होते. आतपर्यंत जाळीदार आणि हलकी अशी इडली तयार झाली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.